हा किती सुंदर रंग आणि वर तरंगणारं तेल ही आहे आपल्या गावाकडची खास पोळ्याची येळवण्याची आमटी। अशी झणझणीत आमटी भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबतही चांगली लागते आणि त्याची मज्जाच वेगळी आहे। नमस्कार, माझ्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या चवीची पोळ्याची येळवण्याची आमटी। खूप साध्या साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी आहे। तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे लसूण, अद्रक, टोमॅटो आणि कोथिंबीर। हे चांगलं वाटण करून घ्यायचं आहे गंधासारखं। वाटण तयार आहे। आता आपण येळवण्याच्या आमटीला फोडणी टाकूया। टाकण्यासाठी आपण लसूण चेचून घेऊया आबडधोबड। येळवण्याची आमटी तयार करण्यासाठी इथं पातेलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेलाचा वापर जरा जास्त करायचा आहे। आपण म्हणतो ना कटाची आमटी, कटाची आमटी ही सगळ्यांनाच आवडते। हे आपण त्याच्यामध्ये आता जिरं, मोहरी आता चांगलं तडतडायला लागलेलं आहे। आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया। चिरलेला लसूण, लसणानं आमटीला चव चांगली येते। येळवण्याची आमटी ही पोळीबरोबरही छान लागते, भाताबरोबरही छान लागते। लाल झालेला आहे। आता त्याच्यामध्ये हळद टाकूया, थोडासा हिंग। आता चांगला हलवून घेऊन त्याच्यामध्ये आता वाटलेला मसाला टाकून घेऊया। आता वाटलेला मसाला हा तेलामध्ये चांगला लाल होऊ द्यायचा आहे। मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय तेल चांगलं सुटलेलं आहे मसाल्याला। मसाल्यामुळे येळवण्याच्या आमटीला दाटसरपणा येतो। त्याच्यामध्ये काळी चटणी टाकून घेऊया, थोडी कोल्हापुरी चटणी। आता चटणी चांगली मसाल्यामध्ये भाजून घेऊया। तुम्ही बघू शकताय तेल चांगलं सुटलेलं आहे मसाल्याला आणि चटणीला पण एकत्र भाजलेला आहे मसाला चांगला। आता आपण त्याच्यामध्ये येळवणी जी काढलेली आहे पुरणाची ती आपण त्याच्यामध्ये टाकूया। मसाला वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यातच येळवणीचं वतली आहे, कारण मसालाही धुवून निघतो त्याच्यामधनं। येळवण्याच्या आमटीचा घमघमाट सुटलेला आहे, मस्त झालेली आहे येळवण्याची आमटी। मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये। आता येळवण्याची आमटी चांगली रस्सा उतरू दिवस तर शिजून घेऊया। आमटी रसरशीत झालेली दिसत आहे। बघू शकतायत आमटीला फार छान कट आलेला आहे। आता आमटी चांगली उकळू देऊया। आमटीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।